गणित दिले बघा. ₹1 12 गोट्या विकून दुकानदाराला 20% तोटा होतो. व्यवहारामध्ये 20% नफा मिळवण्यासाठी त्याने ₹1 किती गोट्यांची विक्री करावी असा प्रश्न दिलेला आहे. तर सर्वप्रथम आपण ट्रिक्सने हे गणित सोडवून करू. तर 20% तोटा म्हणजे ₹100ची गोष्ट 80ला विकलेली आहे आणि त्याला 20% नफा पाहिजे होते, म्हणजे 120ला विकायचं होतं. याचं जर गुणोत्तर काढलं असतं तर ते 2:3 आलं असतं आणि हे कशात झालं असतं, दरचं गुणोत्तर झालं असतं. आणि क्वांटिटी तुम्हाला काय असते, इन्व्हर्सली प्रोपोर्शन असते. इन्व्हर्सली म्हणजे काय, व्यस्त प्रमाणात असते. तर हा 3 इकडे लिहायचा, हा 2 इकडे लिहायचा. मग सुरुवातीला लॉसमध्ये विकलेला हा हा रेट होता, तर ही क्वांटिटी असणार आहे. मग याला 4ने गुणल्यानंतर इथे 12 होतो, तर इथे 4ने गुणलं म्हणून इकडे पण 4ने गुणा. किती क्वांटिटी विकायला पाहिजे, नफ्यामध्ये जाण्यासाठी 8 क्वांटिटी विकायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक 2 हे काय असणार आहे, तुमचं उत्तर असणार आहे. त्याच्यानंतर बघा, आता जर ह्याला शॉर्ट ट्रिक सांगितली मी ही. आता जर तुम्हाला कन्सेप्टने समजून घ्यायचं असेल तर एकूण एक गोष्ट नीट लक्ष द्या. बघा, ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे की ₹100ची ती एक गोष्ट घेतोय. समजा सध्या रेटवरती खेळूया, गोट्या सध्या बाजूला करूया, ठीक आहे. दर काय दिलेला आहे, दर आहे ₹100. ते काय म्हणतात की 20% तोटा होतो. 20% तोटा होतो म्हणजे काय, की ती गोष्ट कितीला विकत असेल, तर ह्याच्यावरती ₹20 कमी, 100वरती ₹20 कमी म्हणजे 80ला विकत होता. मग त्याला व्यवहारामध्ये 20% नफा पाहिजे, म्हणजे ₹100ची गोष्ट त्याला कितीला विकायची होती, 120ला विकायची होती. एवढं तर कळालं तुम्हाला. सुरुवातीला लॉस झाला, त्याला प्रॉफिट पाहिजे. मराठीत लिहितो, नफा आणि तोटा. तोट्यात विकलेत नाही, लॉस म्हणजे तोटा आणि नफा. बघा, तोट्यात विकायचं असतं तर त्याचा दर काय आहे, 80 आहे. 80 आहे. आणि नफ्यात विकायचं असेल तर त्याचा दर आहे ₹120. हे दर आहे. मग दरचं गुणोत्तर जर आपण काढलं तर 40 दुनी 80 किंवा हा शून्य घडला तर काय म्हणू शकता की 4 दुनी 8 आणि 4 त्रिक 12. हा काय आला तुमचा दर. आणि दर आणि वस्तू किंवा ह्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, क्वांटिटी, नग, ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा अर्थ एकच आहे. क्वांटिटी, वस्तू, नग, किती वस्तू घेतल्या, किती नग घेतल्या, किती क्वांटिटी घेतला, हे नेहमी व्यस्त प्रमाणात असतं. म्हणजे हा 3 इकडे लिहायचा, हा 2 इकडे लिहायचा. आता व्यस्त प्रमाणात असतं, पहिले ह्याचा कन्सेप्ट समजून घेऊ की व्यस्त प्रमाणात कसं येतं. समजा माझ्याकडे आहे ₹12, माझ्याकडे आहे ₹12 किंवा ₹20 काही पण घ्या. माझ्याकडे, मी म्हटलं की माझ्याकडे टोटल ₹12 आहे. पण मला काय करायचं आहे, पेन्सिल भेटते मला ₹3ची एक. पेन्सिल भेटते ₹3ची एक. मला पूर्णच्या पूर्ण पेन्सिलवरती खर्च करायचा. मी किती क्वांटिटी खरेदी करू शकतो बघा. हा दर आहे, हे माझ्याकडे पूर्ण पैसे आहे. ₹3ची एक पेन्सिल आहे. मला किती पेन्सिल भेटतील, तर 12/4, तर माझ्या पेन्सिली खरेदी होतील माझ्याकडून 4. जर समजा मी म्हटलं की माझ्याकडे मला रबर घ्यायचं आहे, रबरचा भाव आहे 1 रबर ₹4. दर आहे ₹4ला 1 रबर. माझ्याकडे पूर्णच्या पूर्ण ₹12 मला खर्च करायचे आहे. मग किती रबर येतील माझ्याकडे, तर 3 रबर येतील. बघा, ज्यावेळेस दर किती असेल, 3 असेल, त्यावेळेस क्वांटिटी तुमची 4 होते आणि ज्यावेळेस दर 4 असेल त्यावेळेस क्वांटिटी 3 होते. म्हणजे काय, दर आणि वस्तू, क्वांटिटी यांचा नेहमी व्यस्त प्रमाण असतं. व्यस्त प्रमाण म्हणजे काय, की 3:4 असं दिलेलं आहे. जर हा रेट असेल तर क्वांटिटी ही काय होते, क्वांटिटी 4:3 होते. ठीक आहे. एवढं तर कळालं तुम्हाला की व्यस्त कसं होतं. समजा अजून एखादं उदाहरण घ्यायचं झालं तर असं उदाहरण घेऊ आपण. दर घ्या, कसा घेता, 12 आणि 16 असा दर घेऊ. एकूण ₹48 आहेत माझ्याकडे असं समजू. एकूण ₹48 आहेत माझ्याकडे, मला खर्च करायचे. एक वस्तू आहे कितीची, तर ₹12ची. आणि दुसरी कोणतीही वस्तू घेऊया आपण, हा घेऊया पेन आणि हे घेऊया जेल पेन. नको, जेल पेन समान नको. याला घेऊ स्केच, काही पण लिहा, ठीक आहे. स्केच पेन घ्या, ठीक आहे, जाऊ द्या. मग आता ₹12 मी किती, ₹12 एकूण ₹48 माझ्याजवळ आहे. मी पूर्णच्या पूर्ण पेन घ्यायचा विचार केला तर मला किती पेन येतील, तर 12×4 = 48. आणि इथे मी पूर्णच्या पूर्ण स्केच पेन घ्यायला प्रयत्न केला तर एक स्केच पेन जर ₹16चा असेल आणि मला ₹48 पूर्ण स्केच पेनवरती उडवायचे असतील तर 3 क्वांटिटी येतील. हे काय झालं, क्वांटिटी.
पण हा काय झाला, ह्या वस्तू झाल्या, पण हा दर झाला. पण दराचं आपण काढलंय का, काय म्हणतात त्याला, गुणोत्तर काढलंय का, तर नाही. मग अजून ह्याला 4ने भाग जातो. 4 त्रिक 12, 4 चोक 16. मग तुम्ही बघा, दर जो तुमचा 3 4 आहे, दर जो तुमचा 3 आहे, तर त्याचे क्वांटिटी वस्तू कशा आहेत, 4 आहे. म्हणजे 3 4 तर 4 अशा प्रकारे होईल. किंवा तुम्ही अजून दुसरं एखादं उदाहरण घेतलं, 5 10 10 5, तर तुम्हाला एकच गोष्ट कळेल की हे ज्या वस्तू असतात त्या नेहमी प्राईजला काय असतात, व्यस्त असतात. मग ह्या क्वांटिटी जी आहे, इथे बघा लॉसमध्ये त्याने किती क्वांटिटी विकलेल्या आहेत, 12 गोट्या विकल्यात. 12 गोट्या विकल्यात. आपल्या इथे 3 विकल्या गेल्यात, पण त्याने विकल्यात 12. मग हे 12 बनवण्यासाठी त्याला कितीने गुणावं लागलं, तर 4ने. म्हणून इकडे सुद्धा 4ने गुणा, किती क्वांटिटी येईल, 8. किंवा जर तसं नाही जर तुम्हाला कळालं तर काय करा बघा, तसं नाही कळालं तर काय करा, 3 क्वांटिटी न विकता त्याने विकले आहेत 12, तर 2 क्वांटिटी त्याला विकायच्या आहेत प्रॉफिटमध्ये जाण्यासाठी. तिरकस गुणाकार करा, किती येणार आहे, एक्स बरोबर हा 12 गुणिला हा 2 तिकडे गुणाकारात जाईल, छेदामध्ये हा 3 जाईल, 3 1 3, 3 चोक 12, किती येणार आहे, 8. शेवटी कसंही उत्तर काढलं तर सेमच उत्तर येणार आहे. ऑप्शन क्रमांक जे काय असेल ते 8 उत्तर आहे याचं. जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील, मला पाठवायचे असतील तर आपल्या टेलिग्राम ग्रुपचा QR कोड आहे, यावरती तुम्ही प्रश्न बिंदास पाठवू शकता. आपण नामांतर फीस 59 रुपयामध्ये त्या मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे. मंथली म्हणजे काय, प्रत्येक महिन्याला 59 रुपये. 59 रुपयात एकाच महिन्यात तुम्ही माझा पूर्ण कोर्स संपू शकता, ज्याच्यामध्ये 80+ व्हिडिओज आहेत. आपले एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे, त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचं QR कोड स्कॅन करू शकता. धन्यवाद.